नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन, उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ताज्या मटारपासून कचोरी करणार आहोत. त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते दाखवते. आधी पहिल्यांदा आपण पीठ भिजवून ठेवूया. त्याच्यासाठी लागणारं पीठ भिजवून ठेवूया. आता एवढी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आणि तेवढीच वाटी मी मैदा घेतला आहे. तर हे आपण दोन्ही भिजवून घेणार आहोत. त्याच्यासाठी आधी चवीप्रमाणे त्याच्यात मीठ, आपण जसं पोळीचं पीठ भिजवतो तसंच हे पीठ भिजवणार आहोत. त्यानंतर हे मी इथे तेल गरम होत ठेवलं आहे. तर मी तेल गरम होत ठेवलं आहे, ते चांगलं तापलं की ह्याच्यात घालणार आहे. म्हणजे आपली कचोरी कशी छान अशी खुसखुशीत अशी व्हायला हवी म्हणून. चांगलं तापलेलं आहे, तर हे मी या पिठावर घालणार आहे. असं चमच्यानं आधी हे करून घेते आणि नंतर हातानं सगळीकडे पीठ चोळून घेणार आहे. व्यवस्थित तेल म्हणजे सगळ्या कणकीला तेल लागलं पाहिजे. आता मी हातानं ते तेल लावून घेणार आहे. हे बघा, असं सगळीकडे हे लावून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित तळताना ती सगळीकडून कचोरी व्यवस्थित तळली जाते. तर हे मी छानपैकी, आपण जसं पुरीला पोळीला पीठ भिजवतो, पुरीपेक्षा जरासं येईल, पोळी इतकं जवळजवळ पीठ हे भिजवून घ्यायचं. पूर्ण मैदा वापरला तरी चालतो, पूर्ण गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालतं. जसं आपल्याला जमेल किंवा आपल्याला हवं असेल तसं आपण हे पीठ करू शकतो. तर हे मी भिजवून घेते. आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आता हे पण 15 मिनटं म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत हे पीठ आपलं चांगलं भिजून तयार होईल. वर जरा तेलाचा हात लावून ठेवते, मग मळून घ्यायचं. पीठ मी झाकून ठेवते. आता आपण कचोरीसाठी पीठ मळून ठेवलेलं आहे. तर त्याचा आधी आपण मसाला करून घेऊया. त्याच्यासाठी हे मी चमचाभर धने घेतले आहेत, चमचाभर जिरं घेतलं आहे, तेवढीच बडीशेप घेतली आहे आणि अगदी 7-8-10 जाड दाणे काळ्या मिरीचे घेतले आहेत. हे मी आता सगळं नुसतं गरम करून घेणार आहे. फक्त गरम करून घेणार आहे, म्हणजे भाजणार असं नाही आहे, फक्त गरम करून घेणार आहे. वाटायचं आहे आपल्याला, ते अगदी नुसतं गरम करायचं आहे. बघा, वास आलेला आहे. तर आपण हे काढून घेणार आहोत. हा बघा, हा मसाला आपण काढून घेतला आहे. आता गरम पॅनमध्ये आपण 1 चमचाभर तेल घालणार आहोत. तेल घालणार आहे. हे तेल गरम करून घेतलं आहे, त्यावर आपण हे मटार घालणार आहोत. हे ताजे, अगदी ताजे मटार आहेत. ते आता चांगले परतून मी शिजवून असे घेणार आहे. अशा मिरच्या पण टाकणार आहे 2-3. आणि आता हे मटार आपण चांगले परतून थोडा त्याचा कलर बदलेपर्यंत असं हे आपण शिजवून घेणार आहोत. मध्ये मी आलं पण टाकलं आहे. हे सगळं आपण आता परतून थोडं झाकण ठेवून असं जरा कलर बदलायला लागला ह्याचा की आपण थांबवणार आहोत. आणि मग हे सगळं आपण छानपैकी मिक्सरला जरा असं गरम करून घेणार आहोत. म्हणजे असं अगदी बारीक पेस्ट करायची नाही आहे. झाकण ठेवून देते आणि शिजवून घेऊया. तर हे मटार आपले छानपैकी भाजलेले आहे. त्याच्यावर मी फक्त हिंग घालणार आहे. हिंग की मी भरडून घेते.
सगळं आपण मिक्सरला काढून घेतलं आहे. त्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे, मीठ नंतर घालणार आहे, मीठ आणि आमचूर पावडर नंतर घालणार आहे, चिमूटभर साखर पण नंतर घालते. आता आपलं हे छानपैकी मिश्रण वाटून झालं आहे. आपण आता हे काढून घेणार आहोत. हा जो वाटून ठेवलेला मसाला होता तो सगळा घालणार आहोत त्याच्यात. धने, जिरं, बडीशेप आणि काळं मिरी. आता मी आमचूर पावडर घालणार आहे, त्याची चव छान येते. त्याप्रमाणे मीठ आणि चिमूटभर साखर. सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत. चमच्यानं कालवलं तर ते व्यवस्थित एकजीव होत नाही, त्याच्यासाठी मी हातानंच कालवणार आहे. आपला मसाला किती सुंदर झाला आहे बघा. हे सारण एकदम छान सगळं व्यवस्थित असं, म्हणजे एकदम गुळगुळीत पण झालं नाही आहे, असं छान असं भरड आली आहे सुंदर. आता आपण कचोरी करणार आहोत. आता आपलं हे छानपैकी पीठ मळून तयार आहे. आपली ही कणिक छानपैकी मळून तयार आहे. आता हा मी गोळा घेतला आहे. तर आपण कचोरी तुम्हाला करून दाखवते. का नाही तर गोळा जी आपण मोदकाला वाटी करतो तशी ही वाटी करायची. मध्ये थोडं जाड ठेवायचं. तर त्यामध्ये आपण आपलं सारण भरायचं. सारण चांगलं भरपूर भरायचं, म्हणजे ती आपली कचोरी छान होते. जितकं आपल्याला आत सारण घालून गोळा करता येईल तेवढा करायचा. असं करायचं, मोदक जसा करतो ना तसं करून घ्यायचं व्यवस्थित. सारण दाबून दाबून असं भरायचं व्यवस्थित. हे इथे व्यवस्थित पॅक करायचं. वरती पीठ जर जादा असेल तर ते काढून टाकायचं, किंवा ते कमी असेल तर असं हे करून टाकायचं. आता ही कचोरी, शक्यतो कचोरी लाटत नाहीत, वाटली तर थोडीशी लाटायची, नाहीतर ही अशी जाड कचोरी. हे बघा, ही आपली कचोरी तयार झाली. अशी करून घेतली की सगळीकडे पुरण व्यवस्थित ते आतलं जातं. तर आपण आहेत ते 2-4 करून घेऊया आणि तळूया. तर आपण असं पीठ घ्यायचं, वाटलं तर हाताला तेल किंवा हे लावायचं. पीठ हवं तर पीठ, तेल हवं तर तेल, ज्याला जसं जमेल तसं. जरा छोटा गोळा घेतला आहे, छोटी कचोरी करायची आहे म्हणून. कढईत सोडायला पण छोट्या बऱ्या पडतात आणि कोणाला द्यायलाही बऱ्या पडतात. मुलांना डब्यात वगैरे, पार्टीला. आता सीझन आहे, ह्या गोष्टी करायच्या. भरपूर सारण भरायचं, जसं आपल्याला जितका भरता येईल तितकं, नाहीतर ती पोकळ होईल कचोरी. हे मी छोटी घेतली आहे करायला. झाली की मी तुम्हाला तळून दाखवते. मटार कचोरी, मटार कटलेट आत्ता सध्या सीझन आहे. व्यवस्थित असं पॅक करायचं, मात्र पॅक करताना गडबड करायची नाही. हे बघा, हे असं व्यवस्थित अगदी काढून, जास्त असेल तर काढून टाकायचं. फुटता नाही कचोरी तेलात, त्याच्यासाठी आपण
लाटायची जरूरत नाही आहे. दाखवूया तर पण तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. त्यामध्ये कचोरी सोडूया. ती पहिली मोठी केली ती सोडते. परतून घेऊया. बघा अशा छानपैकी खमंग तळून घ्यायच्या. दोन्ही बाजूनी खमंग झाली पाहिजे. हे बघा अशा आपल्या सुंदर कुरकुरीत अशा मस्त खमंग कचोऱ्या तळून तयार आहेत. त्यावर ठेवते. बघा आहे ती तळून 4-5 मी करून घेते. अशी मटारची कचोरी खाण्यासाठी तयार आहे. तर ही कचोरी मी कशी केली हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आत्ता मटारचा सीझन आहे. सगळं आत्ता करून बघायचं यावेळा. किती टम्म फुगलेली आणि अशी बघा भरपूर सारण असलेली अशी आपली कचोरी तयार आहे. ही चहाबरोबर म्हणजे मुलांच्या डब्यात चालू शकते, चहाबरोबर चालू शकते, नाश्त्याला चालू, पार्टी असेल तरीही चालू शकते. नक्की करून बघा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर असणारं बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला दिसतील. आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.